Welcome to session 11. In this session, we see the problems. Rewrite the following statement without using if then. If then is a phrase and which is denoted by first implies second, if then Q, and which is आता काय करायचं without using. if then शब्द काढून टाकायचा. P implication Q चं काय आहे? negation of P or Q. First implies second equal to negation of first or second. That is negation of first statement or second. Okay. मग आपल्याला if then ऐवजी निगेशन ऑफ फर्स्ट और सेकंड या लँग्वेज मध्ये लिहायचं आहे. ओके, हे आपल्यासाठी पहिलं एक्झाम्पल बघूया. इफ अ मॅन इज जज देन ही इज ऑनेस्ट. इफ अ मॅन इज अ जज देन ही इज ऑनेस्ट. हियर टू स्टेटमेंट्स आर मॅन इज जज and then he is means man is happy. Let P man is a judge. Man is honest. Okay, and therefore given P implication Q, आपल्याला if then शब्द कट करायचा आहे. मग if then जर कट करायचा असेल तर हे लिहावं लागेल. हे म्हणजे काय आहे? निगेशन ऑफ P. निगेशन ऑफ P काय? मॅन इज नॉट अ जज or he is honest. Man is not a judge or man is not a judge or Q, man is honest. Man शब्द एकदा आहे, पुन्हा लिहिलं तरी चालेल किंवा he is honest. संपूर्ण प्रकार. ओके, one more problem. Second problem. If 2 is a rational number, then root 2 is irrational number. आपल्याला काय आहे? if आणि then नाही वापरायचं, त्याच्याऐवजी ते वापरायचं. हे तुमचं पहिलं स्टेटमेंट आहे. P हा तुमचा दुसरा स्टेटमेंट आहे. Q. ओके, दोघांच्या मध्ये if then म्हणजे इम्प्लिकेशन आहे. याच्याऐवजी काय लिहायचं आहे? निगेशन ऑफ फर्स्ट और सेकंड. मग निगेशन ऑफ फर्स्ट काय? 2 is not a rational number or root 2 is irrational number. Something if then. जमेल? Okay, one for you. These two problems for you. First two we have taken. If a function is differentiable, then it is continuous. पहिलं पार्ट काय आहे? फंक्शन इज डिफरन्शिएबल, त्याचं निगेशन लिहायचं. फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल और इट इज कंटिन्युअस. संपलं. दुसऱ्याचं एफ ऑफ 2 नॉट इक्वल टू 0 और एफ ऑफ x इज डिव्हिजिबल बाय x मायनस 2. जमेल? राईट वर सेल्फ. Laws in logic. We have seen, काही नाव दिलं, काही माहीतच नाही, पण हे पाठ आपण बघितलंही नसेल तर प्रूव्ह करता येते. बघा, पहिला लॉ P and P. स्वतःशी अँड किती वेळा घेतला बघा. P आणि P and P एकच स्टेटमेंट आहे. ट्रूथ व्हॅल्यू किती येते? 2. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू आहे का? नाही. काय आला? तोच आला. इक्वल टू P itself.
सिमिलरली याचा ड्युएल याला म्हणतो आपण दिस लॉ वी कॉल इट एज अ आयडेंपोटेंट लॉ. दिस लॉ इज कॉल्ड एज अ आयडेंपोटेंट लॉ. त्याचा ड्युएल मग याचा ड्युएल काय माहितीये? याचा ड्युएल अँड ऐवजी फक्त ड्युएल मध्ये काय करतो? ऑर करतो. पी ऑर पी ऑल्सो इक्वल टू पी. प्रत्येकला 2 आहे. तो आणि त्याचा ड्युएल काही सोडले तर. हा तुमचा पहिला लॉ स्वतःशी अँड घेतला चालेल. दुसरा लॉ, सेकंड लॉ, पी conjunction Q is same as Q conjunction P. P and Q is same as Q and P. कारण आन्सर तर सेम आहे. दोघांमध्ये ट्रू असेल तरच ट्रू होईल. त्याच्यामुळे आन्सर मध्ये फरक पडत नाही. याला म्हणतो आपण कॉम्युटेटिव्हिटी. A into B is same as B into A किंवा A plus B is same as B plus A. मग याचा ड्युएल काय आहे बघा? कॉम्युटेटिव्ह लॉ. याचा ड्युएल P disjunction Q P or Q is equivalent to Q or P. Commutative law. Okay, this is commutative law. Then third law, P and Q or R. P and Q and R. If all are same, their connective is same, then we can take any two. P and Q or R. तीन पैकी कोणतेही 2 एका वेळेला घेऊ शकतो. याला म्हणतो आपण असोसिएटिव्ह लॉ. This law we call it as associative law. मग त्याचा ड्युएल P or Q or R is same as P or Q or R. If connective is same, then out of 3 we can take any 2 first. Okay. Then next law. हे ट्रूथ टेबलच्या साह्याने प्रूव्ह करता येईल. हा पण आणि हा पण दोन्ही पण. ओके. पी अँड क्यू आर आर या प्रकारचा लॉ आहे हा. एक्स इंटू ब्रॅकेट वाय प्लस झेड. कसं लिहितो आपण माहिती ना? एक्स वाय प्लस एक्स झेड. ओके. हे साइन आहे, इथं दिलेलं नाही त्याला अँड म्हणू, इथं दिलंय त्याला ऑर म्हणू. म्हणजेच हा कसा लिहिता येईल? पी अँड क्यू ऑर पी अँड आर. बाहेरच्या मधल्याला गुणायचं. पी अँड क्यू ऑर पी अँड आर. याला म्हणतो आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. याला म्हणतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सेट थिअरी मधले वर्ड आहेत. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्याचा ड्युएल काय बघा? जमेल तुम्हाला लिहायला त्याचा ड्युएल? राईट युअर सेल्फ. यस. पी ऑर क्यू अँड आर. अँड ऐवजी ऑर ऐवजी अँड. पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. हा काय आहे? ड्युएल आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सगळ्यात जास्त वेळा हा वापरला गेला याच्या पुढे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ याच्यात 2 प्रकार आहेत. बघा इकडे दोन्हीकडे पी आहे. पी अँड कॉमन घेतला काय राहील? क्यू ऑर आर. म्हणजे हा रिव्हर्स पण वापरता येतो, बाहेरच्या मध्ये पण लिहिता येतं, कॉमन असेल तर बाहेर पण घेता येतो. हा जो लॉ आहे याला म्हणतो आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. अँड इट इज मोस्टली युजेस इन नेक्स्ट पार्ट. सिम्प्लिफिकेशन साठी तो सगळ्यात जास्त वेळा हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला गेलाय. एक्झाम्पलच्या वेळेला आपण तो बघणार आहोत. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके. देन पी
कॉम्प्लिमेंट लॉ आपण त्याला म्हणतो. पी अँड क्यू माहिती आहे ना, निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू, याला काय म्हटलं, नाव दिलं होतं आपण, डी मॉर्गन्स लॉ. त्याचा ड्युएल देऊन टाका. ड्युएल मध्ये फक्त अँड ऐवजी ऑर ऐवजी अँड. निगेशन ऑफ पी अँड किंवा कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू, डी मॉर्गन्स लॉ. दोन आहेत. देन P and T काय आहे? P and T बघा तुम्हाला दाखवतो. P T, P ला दोनच ट्रूथ व्हॅल्यू आहे. हा नेहमी काय आहे, ट्रू आहे. P and T दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. दोन्ही ट्रू आहेत का, नाही, फॉल्स. याच ट्रूथ व्हॅल्यू कुणाच्या आहे, पुन्हा T च्या आहे. P and T इज इक्वल टू P आणि P or F इक्वल टू काय A. P or F जर हा दोन्ही F घेतला तर P and F, P and F दोन्ही ट्रू आहेत का, नाही. हा नेहमी काही फॉल्स. हा म्हणजे हा काही सेम म्हणजे इक्विव्हॅलंट टू काही फॉल्स. सांगतो. T म्हणजे 1 घ्या, F म्हणजे 0 घ्या. 1 ने कुणालाही गुणलं तर काही फरक पडत नाही, पण 0 ने कुणालाही गुणलं तर आन्सर 0 येतं. T म्हणजे 1 आणि F म्हणजे 0 घेतलं आणि अँड म्हणजे जर आपण प्रॉडक्ट घेतला तर हे आन्सर येतं. याला म्हणतो आपण आयडेंटिटी. आयडेंटिटी लॉ, याला नाव आहे आयडेंटिटी लॉ. बघा त्याचा ड्युएल आहे. P पहिल्यांदा P और T, और ला दोन्ही F लागतात. हा नेहमी ट्रू आहे, त्याच्यामुळे इट इज ऑलवेज ट्रू. अँड P और F, और ला दोन्ही F येतात. हा P वर ट्रू असेल तर ट्रू होईल, फॉल्स असेल तर फॉल्स होईल, म्हणजे इक्विव्हॅलंट टू P. नसेल तर टेबल बनवा आणि प्रूव्ह करून बघा. खूप छान लॉ आहे, याचा उपयोग भरपूर वेळा आपल्याला करायचा आहे नेक्स्ट सेशन मध्ये. ओके, नेक्स्ट लॉ. P and negation of P काय A. P and negation of P, and मध्ये दोन्ही ट्रू लागतात. हा ट्रू असेल तर हा फॉल्स होईल, हा फॉल्स असेल तर त्याचं निगेशन ट्रू होईल. दोन्ही ट्रू येणं शक्य आहे का, नाही. ऑलवेज फॉल्स, ऑलवेज फॉल्स. याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंट लॉ. याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंट लॉ. P और साठी P और निगेशन ऑफ P, और ला दोन्ही फॉल्स लागतात, शक्य नाही. ऑलवेज टॉटॉलॉजी. तो आणि त्याच्या निगेशनचा अँड घेतला तर ऑलवेज कॉन्ट्रॅडिक्शन, आणि ऑर घेतला तर टॉटॉलॉजी. कॉम्प्लिमेंट लॉ नसेल तर टेबल बनवून बघा, तुम्हाला आन्सर मिळेल. कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, देन आपण वापरलाय पुढचा लॉ 8 नंबर. P implication Q is same as, याला म्हणतो आपण कंडिशनल लॉ. याला म्हणतो आपण कंडिशनल लॉ, जो आपण अगोदरच वापरायला सुरुवात केली. कंडिशनल लॉ. आणि शेवटचा आहे P
double implication Q is same as P implies Q and Q implies P. याला म्हणतो आपण बाय कंडिशनल लॉ. बाय कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ बाय कंडिशनल लॉ. आणि मग याच्या पुढे याचं रूपांतर पुन्हा असं करता येईल. निगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ क्यू ऑर पी मीन्स याच्या पुढची स्टेप आपल्याला याचं रूपांतर पुन्हा अँड आणि ऑर मध्ये करायचं असेल तर implication equal to negation of first or second. Using that rule, this is nothing but by conditional law. Negation घेताना आपण याचं युटिलायझेशन केलंय बघा. ओके, these are the laws. यांचे प्रूफ बघायचे असले तर पुन्हा सांगतो, ट्रूथ टेबलच्या साहाय्याने प्रूव्ह करता येतात. ओके, दिस इज फर्स्ट प्रॉब्लेम ऑन these rules. रूल तुमच्याकडे आहे ती समोर ठेवा. ओके, कीप दॅट रूल इन वन साइड अँड चेक वन बाय वन विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. म्हणजे आता रूल प्रूव्ह करता येतात टेबलच्या साईड, पण इथं काय सांगितलं टेबल नाही वापरायचं आणि तरी हे आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचं आहे. पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज सेम एज पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन negation of P conjunction negation of Q. Q P double implication Q is P and Q or negation of P and negation of Q. पण टेबल न वापरता प्रूव्ह करायचं आहे. लेट अस सी, खूप छान पार्ट आहे. P डबल इम्प्लिकेशन Q ये लेक्चर्स घेतलेली. पण आता काय झालं माहिती, आपल्याकडे इकडे डबल इम्प्लिकेशनचं चिन्ह आहे का नाही. पण डबल इम्प्लिकेशनचं रूपांतर आपल्याला करावं लागेल. मग कोणता लॉ वापरणार डबल साठी? शेवटचा लॉ बाय कंडिशनल लॉ. पी डबल इम्प्लिकेशन क्यू म्हणजेच काय, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी इज अ कंजंक्शन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू अँड क्यू इम्प्लिकेशन पी. कोणता लॉ वापरला? बाय कंडिशनल लॉ. कोणता लॉ वापरला? बाय कंडिशनल लॉ. नेक्स्ट विच इज इक्वल टू, आता वापरायचा इम्प्लिकेशन लॉ, कारण इम्प्लिकेशन सुद्धा साईन नाही. मग काय आहे तो लॉ? निगेशन ऑफ फर्स्ट ऑर सेकंड ही साईन अँड इट इज फक्त इम्प्लिकेशन साठी आहे. कोणता? विच इज कॉल्ड एज अ कंडिशनल लॉ. टेबल नाही वापरायचा म्हटल्यावर हे लॉज वापरले. लॉज बाय कंडिशनल झालं, अँड आणि ऑर मध्ये झालं, अँड आणि ऑर मध्ये रूपांतर झालं. आता राहिलं सिम्प्लिफिकेशन. आता दोन ब्रॅकेट आहे. मग समजा असे तुमच्याकडे ब्रॅकेट आहे एक्स वाय ए बी, तर आपण काय करतो? एक्स ए प्लस एक्स बी प्लस वाय ए प्लस वाय बी दोन ब्रॅकेट सॉल्व्ह करतो. म्हणजेच काय, आपण बाहेरच्याने प्रत्येकाला बघतो प्रत्येक टर्मने, त्यालाच आपण काय म्हणतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बाहेरच्याने सिम्प्लिफिकेशन करून डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो याला. मग पहिल्यांदा निगेशन ऑफ पी ने दोघांनाही मल्टिपल करायचं. कसं? निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर पी. पहिल्याने दोघांनाही गुणलं अँड मधलं साईन सॉरी ऑर पुन्हा. आता कोण राहिला? क्यू अँड निगेशन ऑफ क्यू ऑर पी. याला म्हणतो आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सांगतो पुन्हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. समजा हे दोन टर्म आहे ए प्लस बी सी प्लस डी, तर आपण काय करतो? ए इंटू सी प्लस डी प्लस बी इंटू सी प्लस डी. हे साईन दोघांच्या मधला आहे. इंटू हा इंटू आहे बघा, इंटू ऐवजी अँड वापरा. मग दिस बघा निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पहिल्या दुसऱ्या दोघांच्या निगेशन ऑफ पी अँड दुसरा ऑर क्यू अँड दुसरा. हा म्हणजे तुमचा ए आहे आणि हा बी सी प्लस डी आहे, हा बी आहे सी प्लस डी आहे. हे चिन्ह बघा फक्त दोघांच्या मध्ये सिमिलर आहे. डिस्ट्रीब्युटिव्हला बाहेरच्याने प्रत्येकाला गुणायचं.
या स्टेप ऐवजी याच्या पुढची स्टेप लिहिली तरी सुद्धा चालते बघा. कोणती? विच इज इक्विव्हॅलंट. बाहेरच्याने मध्ये बोलायचं आहे आता. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं केला. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू झालं. मधलं साइन आर. निगेशन ऑफ पी अँड पी. पहिल्यांदा दोघांनाही बोललं. हा पण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज आहे. आर पुन्हा ब्रॅकेट. तेच प्रोसेस. क्यू अँड निगेशन ऑफ क्यू. क्यू अँड निगेशन ऑफ क्यू. मधलं साइन आर. क्यू अँड पी. एम आय करेक्ट? देन बघा मला कुठला लॉ वापरते. हा ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच आहे. ही स्टेप डायरेक्ट घेतली असती तरी चालली असती. वरतीच्या ऐवजी ही लिहिली तरी चालेल. प्रत्येकाने गुणायचं. निगेशन ऑफ पी ने गुणायचं. मग काय? निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन ऑफ पी अँड पी. हा सिमिलरली क्यू ने दोघांनाही गुणायचं. तो पार्ट आहे त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो. ओके पुन्हा सांगतो. negation of p and negation of q or negation of p and p. Similarly, q and negation of q or q and p. Okay, distributive law. या दोघांसाठी आपल्याकडे लॉ आहे बघा. तो आणि त्याचं निगेशन. कुठला लॉ आहे? कुठला लॉ आहे? काय नाव दिलं होतं? p and negation of p. p and negation of p. याला म्हटलं होतं आपण कॉम्प्लिमेंट लॉ. बघा तुमच्याकडे आहे. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर पी अँड निगेशन ऑफ क्यू. पी अँड निगेशन ऑफ पी. तो आणि त्याचं निगेशन नेहमी फॉल्स. का? दोन्ही ट्रू येणं शक्य नाही. सिमिलरली हा पण काय? फॉल्स. ऑर क्यू अँड पी. कोणता लॉ वापरला? कॉम्प्लिमेंट लॉ वापरला मी. ओके बघा पुढे. पुढचा लॉ आर टी किंवा एफ असेल तर याला म्हणतो आपण आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. दोन्ही एफ असतील तर हा ट्रू असेल तर हा ट्रू होणार. हा फॉल्स असेल तर हा फॉल्स होणार. म्हणजेच काय आहे याचा आन्सर? निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. याच्याबद्दल आयडेंटिटी लॉ कसा आहे बघा. पी आर एफ इक्वल टू पी. हा लॉ आहे. हा वापरला मी. आर एफ आर पी पी. ओके देन आला इथपर्यंत. which is equal to वरती लिहितोय. which is equal to कोणता लॉ? आयडेंटिटी लॉ. आता आपल्याला यांच्यात इंटरचेंज करायचे आहे. क्या? which is equal to q and p or negation of p and negation of q. कोणता लॉ वापरला माहिती? 2 नंबरचा लॉ. कॉम्युटेटिव्ह लॉ. एक काहीच नाही, फक्त इंटरचेंज करायचे आहे. कॉम्पिटेटिव्ह लॉ. इथंही पुन्हा इंटरचेंज करायचे आहे. पुन्हा काय केलं? पी अँड क्यू आर निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड सेम लॉ कॉम्पिटेटिव्ह लॉ. अँड आय थिंक विच इज युअर राईट हँड साइड. आणि हीच तुमची राईट हँड साइड आहे. चेक करून बघा. असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके स्टेप वाईज पुन्हा बघा. कळेल. वेळ लागेल सुरुवातीला पण प्रॉब्लेम चांगला आहे. आला तर 3 मार्काला असा प्रॉब्लेम येतो. यापूर्वी आलेला आहे बोर्डाच्या एक्झामला. सेकंड प्रॉब्लेम. पी डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ पी. प्रूव्ह करायचं आहे विदाउट टेबल given statement LHS. In our language, P or Q and
पी आर निगेशन ऑफ क्यू. बघा दोघांचे मिडल साइन सेम आहे, दोघांचाही पहिला पार्ट सेम आहे. मग सेम असेल तर जसं मध्ये गुणलंय तसं उलट पण जात आहे. म्हणजे काय, डिस्ट्रीब्युटिव्हला उलटा वापरायचा. पी आर सेम पार्ट आहे का, साइन सेम आहे, काय राहिलं क्यू अँड निगेशन ऑफ क्यू. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ खूप वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतो. मागच्या वेळेला बाहेरून मध्ये गुणलं तरी डिस्ट्रीब्युटिव्ह. आता कॉमन घेतलं का, पी आर दोन्हीकडे कॉमन आहे म्हणून पी आर कॉमन घेतला, उरलेला पार्ट क्यू अँड निगेशन ऑफ क्यू. ओके, म्हणजे असं जर असेल एक्स प्लस वाय इंटू एक्स प्लस झेड, तर हे मला असंही लिहिता येईल एक्स इंटू एक्स प्लस वाय इंटू झेड. हा लॉस आहे. तर या टाईप कॉमन घेणं थोडक्यात, सॉरी ते चुकलं होतं, हे कॉमन घेतलं. दोन्हीकडे जर सेम फॅक्टर असेल तर तो कॉमन घेऊ शकतो. ओके, विच इज इक्वल टू पी आर. हा कोणता लॉ आहे, तो आणि त्याचं निगेशन, तो आणि त्याचं निगेशन, याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंट लॉ किंवा असं लिहिलं तरी चालतो. क्यू अँड निगेशन ऑफ क्यू ऑलवेज फॉल्स. का, अँडला दोन्ही ट्रू येणं शक्य नाही म्हणून नेहमी फॉल्स. आणि पुन्हा आयडेंटिटी लॉ, झिरो कुणामध्ये मिळवला फरक पडत नाही. आयडेंटिटी लॉ हे ऑपरेशन लिहिताना लक्षात ठेवताना वापरताना शॉर्टकट सांग. अँड म्हणजेच मल्टिप्लिकेशन, ऑर म्हणजेच ऍडिशन, पी म्हणजे 1 आणि एफ म्हणजे 0. एवढं जर लक्षात तुम्ही ठेवलं तर हे लॉ काहीच नाही, एकदम सिंपल आहे. या लॉचा उपयोग केला तर गुणाकारामध्ये कॉमन असेल तर बाहेर घेतला. नंतर एफ म्हणजे 0 आणि आर म्हणजे ऍडिशन आहे, मग समथिंग प्लस 0 तोच राहील समथिंग. तर एवढं जर लक्षात ठेवलं तर हे रूल काहीच नाही, एकदम सिंपल पार्ट आहे. छोटा क्वेश्चन आहे, झाला प्रूफ. ओके, अशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्ही स्वतः सुद्धा सॉल्व करू शकता. बघा एक, दिस प्रॉब्लेम इज फॉर यू. निगेशन ऑफ पी आर क्यू और निगेशन ऑफ पी अँड क्यू LHS घेतली मी. पहिला आहे निगेशन ऑफ पी आर क्यू. कोणता लॉ वापरायचा आहे, डी मॉर्गन्स लॉ. काय सांगतो डी मॉर्गन्स लॉ आहे तुमच्याकडे. प्रत्येकाचं निगेशन घ्यायचं, अँडचं आर, आरचं अँड, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय माहितीये ना, इथं काही निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ पी अँड कॉमन घेतला काय राहील क्यू, निगेशन ऑफ क्यू आर क्यू, निगेशन ऑफ क्यू आर क्यू, निगेशन ऑफ क्यू आर क्यू इज ऑलवेज टॉटॉलॉजी. कोणता लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. आणि दुसरा आयडेंटिटी लॉ. मी तुम्हाला सांगितलं होतं, हा निगेशन ऑफ पी, अँड म्हणजे गुणिले आणि टी म्हणजे 1, काय निगेशन ऑफ पी, आयडेंटिटी लॉ आणि अँसर. अँसर मी तुम्हाला सांगितलंय, फक्त लिहायचे बाकी आहे. जमते तुम्हाला. डू युअर सेल्फ अँड वी स्टॉप हिअर. ओके, बाकीचे प्रॉब्लेम्स आपण पुढे बघूया.